परिच्छेद मालक व कामगार यांचे शांततापूर्ण, सस्नेहाचे व सलोख्याचे संबंध टिकून राहणे हे उद्योगधंद्याच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे उद्योगधंद्यातील प्रगतीची गतिशीलता कायम ठेवता येते, उत्पादन सातत्याने चालू ठेवता येते. याउलट हे संबंध बिघडून संघर्ष व औद्योगिक कलह निर्माण झाल्यास उद्योगधंद्यात अशांततामय वातावरण निर्माण होते. संप, मोर्चे, निदर्शने, घेराव, दंगली यांसारख्या हिंसक प्रकारांना ऊत येतो. यामुळे उद्योगधंद्याच्या क्षेत्रातील शिस्त बिघडते. यंत्रसामग्री, साधनसामग्री, कच्चा माल आदी राष्ट्रीय संपत्तीची नासधूस होते. कामाचे दिवस वाया जातात. उद्योगधंद्याची घडी विस्कळीत होते. उत्पादन क्षेत्रातील नियोजनाचा तोल घसरतो. औद्योगिक क्षेत्रात अनिश्चितता निर्माण होते व पर्यायाने राष्ट्रीय उत्पन्नात घट होऊन राष्ट्राचे राहणीमान ढासळते. परिच्छेद औद्योगिक कलहामुळे औद्योगिक संस्थेचे जसे नुकसान होते, त्याचप्रमाणे कामगारांवरही अनिष्ट परिणाम होऊन कामगारांची आर्थिक कोंडी होते. कामाचे दिवस विनावेतन वाया गेल्यामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान, काही कामगार संपाची फलश्रुती म्हणून बेकार होतात. त्यांच्यामध्ये पुढील कामाबाबत अनिश्चितता वाढते. कामगारांचे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते. संप दुर्दैवाने अयशस्वी झाल्यास कामगारांचे मनोधैर्य खचून जाते. कामगार संघटनाही आर्थिकदृष्ट्या समर्थ नसतात. त्यामुळे त्यांनाही कोर्ट कचेऱ्या, खटले आदी बाबींचा खर्च करणे अवघड जाते. कलह लवकर न मिटल्यास परिस्थिती आणखीनच चिघळते. कामगारांना आपला चरितार्थ चालवणे अशक्य होऊन जाते. यामुळे दंगली, लूटमाऱ्या यांसारख्या अनिष्ट प्रवृत्तीकडे कामगार वळतो. उद्योगधंद्याच्या मालमत्तेला धोका पोहोचण्याची शक्यता असते. कार्यक्षम कामगार अन्य उद्योगधंद्यात जातात. औद्योगिक गुंतवणुकीवर अनिष्ट परिणाम होतो. उद्योगधंद्याचे लौकिक मूल्य ढासळते.